नमस्कार. वसुदेव वसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गोपालकृष्णांना, भगवान श्री गोपालकृष्णांना वंदन करून आपण आज पुढचा भाग सुरू करूया. श्रीमद भागवतातील पुढचा भाग आपण घेत असताना युधिष्ठिराच्या आदर्श राज्याचं वर्णन आज आपण बघणार आहोत. हे वर्णन इतक्या प्राचीन काळात होऊन गेलेलं आहे, म्हणजे जवळजवळ आपण कालगणना पाहिली तर 5,000-5,500 वर्षांपूर्वीचं होऊन गेलेलं आहे. मग आज त्याचा आपल्याला काय उपयोग आहे? पण हे वर्णन चिरंतन आहे, शाश्वत आहे, आजच्या काळात सुद्धा लागू पडणार आहे. म्हणून आज आपल्याला त्याचा विचार करायचा आहे. तसा जर आपण विचार केला तर धर्म, राज्य या संकल्पना भारतीय संस्कृतीने संपूर्ण जगाला दिलेल्या आहेत. आता धर्म याविषयी आपण थोडंफार पाहिलेले, पण राज्य ही सुद्धा संकल्पना थेट ऋग्वेदापासून आपल्याला दिसून येते. ऋग्वेद हा जर आपल्या संस्कृतीचा पहिला ग्रंथ आहे, भारतीय संस्कृतीचाच केवळ नव्हे तर संपूर्ण जागतिक संस्कृतीचा तो पहिला ग्रंथ आहे असं आज जगात मानलं जातं. तर त्यामध्ये सुद्धा राजा, राज्य, राज्यव्यवस्था, राजनीती याविषयीचं आपल्याला वर्णन आलेलं दिसतं. दाशराज्ञी युद्ध तर यामध्ये किती महत्त्वाचा उल्लेख आपल्याला करता येईल. म्हणजे 10 राजे त्या काळात उल्लेख होते आणि त्यांच्यात ते युद्ध झालेलं होतं असं आपल्याला वर्णन आढळतं. याचाच अर्थ राजा होता, राज्य होतं आणि ही संकल्पना हळूहळू विकसित होत गेली. याचं आपल्या रोजच्या परिचयाचं उदाहरण म्हणजे आपण देवपूजेमध्ये मंत्रपुष्पांजली म्हणतो. त्या मंत्रपुष्पांजलीमध्ये तर समृद्ध राजाचं, समृद्ध राज्याचं वर्णन केलेलं आहे. तर ते वर्णन सुद्धा आजच्या काळाशी अत्यंत निगडीत आहे म्हणा, किंवा आज आपल्याला त्याचा उपयोग नक्कीच आहे आणि म्हणून त्याचा आपल्याला विचार करायचा आहे. त्यात एक साधं वाक्य येतं की हे आर्यांचं राज्य परार्धापर्यंत टिकू देत. परार्ध ही कालगणना त्या काळात माहिती होती. परार्ध म्हणजे ब्रह्मदेवाचे कालगणनाच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर त्या परार्धापर्यंत आर्यांचं राज्य या पृथ्वी तलावरती राहो अशी प्रार्थना या आर्यांनी केलेली दिसते. म्हणजे याचाच अर्थ राज्य ही संकल्पना खूप प्राचीन काळातली, खूप जुनी अशी आहे. मग आता भागवतामध्ये राज्य ही संकल्पना तर आलेली आहे, पण महाभारताच्या संदर्भामध्ये, महाभारतातल्या व्यक्तिरेखांच्या संदर्भामध्ये ही संकल्पना आलेली आपल्याला बघायला मिळते. आता युधिष्ठिर, कौरव पांडव वगैरे आपल्याला तर सगळे परिचित आहेत. तर युधिष्ठिर, कौरव आणि पांडव यांचं महाभारतीय युद्ध झालं, सगळं झालं, सगळीकडे जिकडं तिकडं झालं, सगळं स्थिर स्थावर झालं. युधिष्ठिराने पुन्हा राज्य करायला सुरुवात केली. एवढी समुद्रवलयांकित पृथ्वीचं तो एक छत्री राज्य करीत होता. सगळं त्याच्या मनासारखं होत होतं, तरीही तो विषण्ण असायचा, तो दुःखी असायचा. कारण त्याला ही खंत होती की अरे, आपण आपल्याच बांधवांना, आपल्याच नातलगांना मारून हे राज्य आपल्याला मिळालेलं आहे, हे काही योग्य नाही. ही खंत जशी अर्जुनाला तिथं युद्धाच्या रणांगणावरती झाली होती तशी युधिष्ठिराला अजूनही ही खंत होती. आणि मग याच्यावरचा उपाय म्हणून श्रीकृष्णानं आणि सगळ्यांनी मिळून एक युक्ती केली. श्रीकृष्णांना तर युधिष्ठिरा पितामह भीष्माचार्यांच्याकडे जायचंच होतं, कारण श्रीकृष्णांनी त्यांना वचन दिलं होतं, शब्द दिला होता की तुमच्या अंतकाळी मी तुमच्या समोर असेन. त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांनी शब्द दिला होता आणि त्यामुळे जेव्हा ते शरपंजरी पडलेले होते त्यावेळेला श्रीकृष्ण त्यांच्याकडे जायचा. मग श्रीकृष्णाबरोबर हे सगळे पांडव पण जायचे आणि त्यावेळेला युधिष्ठिर आपल्या मनातली खंत, आपल्या मनातल्या शंका, आपल्या मनातले प्रश्न तो विचारायचा आणि त्याची
भीष्माचार्यांनी दिलेली उत्तरं ही आपल्याला बघायला मिळतात. आणि ही उत्तरं म्हणजे शाश्वत धर्म याचं अत्यंत सुंदर वर्णन आणि धर्म या संकल्पनेचं सुद्धा विविध पैलूतून विविध अंगांनी केलेलं वर्णन आपल्याला बघायला मिळतं. आता याच्यात पहा, त्यांनी सांगितलेल्या प्रश्नावरून काय काय सांगितलंय की मनुष्यासाठी शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे विविध शास्त्र जी अस्तित्वात आहेत, आलेली आहेत, त्यामध्ये सांगितल्यानुसार आणि स्वभावानुसार, हा पण इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे, स्वभावानुसार, की जर एखादा मनुष्य त्याची वृत्ती ही जर व्यावसायिकाची असेल तर वेदाध्ययनामध्ये त्याचं मन रमणार नाही. किंवा तो जरी ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेला असला आणि त्याची वृत्ती जर वैश्यवृत्ती असेल किंवा क्षात्रवृत्ती असेल, स्वभाव असेल, तर तो तिथे रमणार नाही. मग अशा वेळेस त्यांनी काय करायचं? मग अशा वेळेस संघर्ष निर्माण होईल, सामाजिक आणि मानसिक संघर्ष निर्माण होईल. अशा वेळेस काय करायचं? अशा विविध अंगाने विविध पैलूंचा विचार करून युधिष्ठिरांनी सर्वंकष शाश्वत चिरंतन अशी मानवी माणसासाठी, मानवी प्राणीसाठी ही सगळी उत्तरं दिलेली आहेत. म्हणून त्यांनी काय म्हटलंय की शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आणि स्वभावानुसार येणारे धर्म, वैराग्य आणि आसक्तीमुळे होणारे निवृत्ती आणि प्रवृत्ती रूप असे द्विविध धर्म. आता आसक्तीमुळे येणारे हे द्विविध धर्म, प्रवृत्ती रूप आणि निवृत्ती रूप म्हणजे काय? एकीकडे परस्पर विरोधी दोन टोकं आहेत हे शब्द किंवा या वृत्ती किंवा या प्रवृत्ती, हे स्वभाव, प्रवृत्ती आणि निवृत्ती, या वृत्ती या स्वभावाची दोन टोकं आहेत. आणि मग यामध्ये आसक्तीमुळे येणारे हे धर्म कसे काय किंवा ह्या दोन वृत्ती कशा काय? एक साधं उदाहरण बघूया आपण. आपल्यासमोर गुलाबजाम आहे, मोठं बाउल भरलेलं आहे. आता आपल्याला गुलाबजाम आवडतात ही वृत्ती, त्याच्याकडे खायला जाणं किंवा ते खायला लागणं ही झाली प्रवृत्ती. आणि आपलं पोट भरलं, मन नाही भरत खूप वेळेला की 2-4 गुलाबजाम खाल्ले, पोट भरतंय पण अजून 1-2 गुलाबजाम खावेसे वाटताय. त्यापैकी एखादा खाल्ला पण नको आता, बास, नको आता, यापुढे खाल्लं तर आपल्याला त्रास होईल, नको. ही झाली त्यातली निवृत्ती. म्हणजे आसक्तीतून येणारी प्रवृत्ती आणि त्यातून येणारी निवृत्ती. तर हे प्रवृत्ती आणि निवृत्ती ही घडण्यासाठी किंवा यांचं योग्य प्रमाण राहण्यासाठी सत्सद विवेक बुद्धी इथं अपेक्षित आहे किंवा इथं असली पाहिजे. हा एक महत्त्वाचा पण अनुस्यूत असलेला मुद्दा आहे, कारण त्याशिवाय निवृत्ती येणारच नाही. कल्पना करा की आपल्याला इच्छा आहे सगळं बाउल ते संपवायचं आहे, गुलाबजामचं खायचंच आहे आपल्याला, मलाच खायचं आहे समजा. मी जर ते खाल्लं तर क्षणभर मला समाधान होईल की अरे वा, आज आपल्याला खूप गुलाबजाम खायला मिळाले. पण त्याचा परिणाम काय होईल? आणि म्हणून कुठून सुरू करायचं आणि केव्हा आणि कुठे थांबायचं हे आपल्याला हे सगळे धर्म, हे सगळे शास्त्र, ह्या सगळ्या चर्चा, संवाद, परिसंवाद वगैरे वगैरे आपल्याला बरोबर सांगतात. आणि म्हणून स्वभावानुसार येणारी किंवा आसक्तीतून येणारी प्रवृत्ती आणि आसक्तीतूनच येणारी निवृत्ती याचा विशेष धर्म किंवा याचा विशेष उलगडा इथे केलेला दिसतो आपल्याला. दानधर्म, राजधर्म, मोक्षधर्म, स्त्री धर्म, भगवत धर्म यांचे अशा वेगवेगळ्या विचारांनी धर्म या संकल्पनेच्या अशा वेगवेगळ्या पैलूंचा विचार इथे झालेला आहे. कुठे विस्ताराने वर्णन झालंय, कुठे संक्षेपाने वर्णन झाले, पण वर्णन मात्र नक्की झालेले. जरी संक्षेपाने असलं तरीही त्याचा अर्थ नेटकेपणाने, नेमकेपणाने सहज स्पष्ट होताना आपल्याला दिसतो. आता पुढे काय झालं? यथावकाश उत्तरायण सुरू झालं. भीष्माचार्यांनी ठरवलं होतं की उत्तरायणात मला परलोक गमन करायचं आहे. त्याप्रमाणे उत्तरायण सुरू झालं. भीष्मांच्या इच्छेप्रमाणे श्रीकृष्णही समोर होते, भगवंत समोर होते.
तीही त्यांची इच्छा पूर्ण झाली. भगवंतांनी तर आश्वासन दिलंय की एक वेळ मी माझी इच्छा नाही पूर्ण झाली तरी चालेल, माझा शब्द नाही पूर्ण झाला तरी चालेल, पण भक्तांच्या इच्छा मात्र मी नक्की पूर्ण करणार. आणि इथं भीष्माचार्यांच्या बाबतीत हे दोन्ही घडलेलं आहे. श्रीकृष्णाने युद्धाच्या वेळी प्रतिज्ञा केली होती की शस्त्र न धरी करी, मी शस्त्र हातात घेणार नाही, पण भीष्माने त्यांना घ्यायला लावलं आणि भगवंतांनी केवळ भीष्माचार्यांच्या इच्छेसाठी ते शस्त्र हाती घेतलं. असं वरवर पाहता हा अर्थ आपल्याला नाही मिळणार, पण त्या घटनेचा, त्या प्रसंगाचा भागवतामधला जर आपण विचार केला तर हा अर्थ आपल्याला नक्की लक्षात येतो. आणि त्याचप्रमाणे त्याच भक्तानी, ज्या भक्तानी आपल्याला शब्द मोडायला लावला, त्याच भक्ताला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी म्हणून भगवंत भीष्माचार्यांच्या अंतकाळी त्यांच्या समोर हजर आहे. म्हणजे भगवंतांची लीला किती अगाध आहे किंवा वरवर पाहता आकलनाच्या पलीकडे, पण त्याचा मनन चिंतन जर केलं, त्याचं पुन्हा पुन्हा जर वाचन केलं, अध्ययन केलं, तरच हे सगळे अर्थ आपल्याला समजू शकतात. तर असं त्यांनी श्रीकृष्ण त्यांच्या समोर उभे आहेत. त्यांनी मग आता शेवटचा भीष्माचार्यांचा शेवट कसा झाला, त्यांचा अंत समय कसा आला, हे आपल्याला या वर्णनातून खरंच तसंच्या तसं शब्दचित्र डोळ्यासमोर उभं राहतं. पहा, भीष्माचार्यांनी हळूहळू आपल्या चित्तवृत्ती आवरून घेतल्या व त्या श्रीकृष्ण चरणी लीन केल्या. इंद्रिये श्रीकृष्णाकडे वळवून त्यांनाच समर्पित केली. आता मला हाताने कशाने काहीच करता येत नाही आणि करायचं पण नाहीये. मग आपली इंद्रिय हळूहळू श्रीकृष्णांकडे वळवून समर्पित केली आणि शांत चित्ताने शरीर त्याग केला. भीष्मांच्या निर्वाणामुळे कौरव पांडवांना साहजिकच खूप दुःख झालं, पण श्रीकृष्णाच्या आणि पितामहांच्या उपदेशामुळे युधिष्ठिराचं मन लवकर शांत झालं. हळूहळू शांत झालं, पण ते शांत लवकर व्हायला या उपदेशामुळे, या रोजच्या उपदेशामुळे, प्रवचनांमुळे मदत झाली, लवकर शांत झालं. आणि त्यांच्या मनामध्ये विज्ञानाचा हा शब्द खूप गमतीशीर आहे शास्त्रामध्ये, आणि विशेषतः भागवतात तर फार गमतीशीर आहे. त्याचे त्या ठिकाणानुसार वेगवेगळे अर्थ मिळतात. पण साधा सरळ जर अर्थ आपण घेतला की विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान, एवढा घेतला तरी पुरेसा आहे. काही ठिकाणी तो विज्ञान म्हणजे परमात्म्याचं सर्वश्रेष्ठ ज्ञान, म्हणजे साक्षात्कार, तोही अर्थ योग्यच आहे. मिळालेले सगळे अर्थ योग्यच आहेत, पण आपल्या पुरता जर आपण मर्यादित अर्थ घेतला तर विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान, बस. म्हणजे आपण आजच्या भाषेत बोललं तर पहिली डिग्री, ग्रॅज्युएशनची डिग्री हे ज्ञान, आणि त्यानंतर मास्टर डिग्री हे विशेष ज्ञान. रोजच्या व्यवहारापुरता एवढा अर्थ आपल्याला पुरेसा होतो. मग त्याच्या मनामध्ये विज्ञानाचा उदय झाला. तो राज्यकारभारात रमू लागला. त्यावेळी महर्षी व्यासांनी त्याच्या राज्याचं अतिशय सुंदर असं आदर्श राज्याचं वर्णन केलेलं आहे. हे वर्णन खरं तर फक्त 4 श्लोकांचं आहे, पण त्या 4 श्लोकांमध्ये जणू आकाशाला नव्हे हो, संपूर्ण ब्रह्मांडाला गवसणी घातलेली आहे. जिथं जिथं राज्य ही संकल्पना येईल, त्याही पेक्षा माणूस ही संकल्पना येईल, तिथे तिथे हे सगळं उपयोगाला येणार आहे किंवा सहाय्यक ठरणार आहे. असं हे 4 श्लोकांमध्ये आलेलं आदर्श राज्याचं वर्णन अतिशय अप्रतिम आहे. यामध्ये महर्षी व्यासांची शब्दातील आशय घनता ही आपल्याला अनुभवायला मिळते किंवा प्रत्ययाला येते. आता ते वर्णन तसंच्या तसं आपण बघणार आहोत बरं का. हे 4 श्लोक तसंच तसं भाषांतर इथं सांगायचा मला मोह होतोय, कारण माझ्याकडून शब्द इकडे तिकडे नकोयत व्हायला, तसेच्या तसे तुमच्यापर्यंत पोचवायचे अशी माझी तीव्र इच्छा आहे. तर बघूया आता. हे वर्णन भागवताच्या पहिल्या स्कंधातील 10व्या अध्यायात येते.
हे वर्णन 3 ते 6 या 4 श्लोकामध्ये येते. ते असे की भीष्म आणि श्रीकृष्ण यांनी केलेल्या उपदेशामुळे युधिष्ठिराच्या अंतःकरणात विज्ञानाचा उदय झाला आणि त्याच्या सर्व संशयांचे निराकरण झाले. तो भगवंतांच्या आश्रयाला राहून समुद्रापर्यंतच्या समुद्र वलयांकित पृथ्वीचं एक छत्री राज्य करू लागला. भीमसेन वगैरे म्हणजे त्याचे 4 भावंड त्याची तंतोतंत आज्ञा पाळत होते. त्याच्या राज्यात योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात पाऊस पडत होता. पृथ्वी हव्या त्या वनस्पती वस्तू उत्पन्न करीत होती. दुधाने धष्टपुष्ट झालेल्या सडांच्या गायी प्रसन्नतेने गोशाळांना भिजवीत होत्या. नद्या, समुद्र, पर्वत, वनस्पती, वेली, औषधी प्रत्येक ऋतूत आपापल्या राजाला भरभरून देत होत्या. अजातशत्रू अशा युधिष्ठिराच्या राज्यात कोणत्याही प्राण्याला कधीच आधी व्याधी तसेच दैविक, भौतिक किंवा आत्मिक क्लेश होत नव्हते. आता पहा, या केवळ 4 श्लोकांमधनं जे मुद्दे आपल्या समोर येत आहेत प्रकर्षाने, त्यांचा आपण विचार करायचा प्रयत्न करूया. मी फक्त तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते, कारण त्याचं संपूर्ण आकलन झालंय असं मला वाटत नाही. मला तर हे भागवत म्हणजे जादूचं एक पुस्तक आहे किंवा जादूचा ग्रंथ आहे असंच वाटतंय, किंवा शोभादर्शक यंत्र, कॅलिडोस्कोप. जसजसं फिरवावं तसतसे अर्थ त्यातनं वेगवेगळ्या आकृती, वेगवेगळे रंग मिळतात. तसं हे भागवत आहे. आता हे पहा बरं का, केवळ 4 श्लोकांच्या समूहातून महर्षींनी आदर्श राज्याचं सुंदर वर्णन केलेलं आहे. केवळ हे शब्दचित्रच साकारलेलं आहे. शब्दचित्रच रंगरेषांच्या साह्यातून साकारलेलं आहे. यात केवळ भाषेचे सौंदर्य आहे असे नव्हे, तर आशय घनता अधिक आहे. त्यांनी याला आदर्श राज्य का म्हणायचं? आता हे आपण पाहतो की आदर्श राज्य कबूल आहे, पण याला आदर्श का म्हणायचं? याच्याशिवाय वेगळं काही आदर्श असू शकत नाही का? याचं उत्तर आपल्याला इथे दिलेलं आहे. हे सुचविताना त्यांनी राज्यातील अनेक घटक बिंदूंना स्पर्श केलेला आहे. जसे की कुटुंबातील एकजूट. कसं असतं, आधी एक व्यक्ती, मग कुटुंब, मग गाव, मग समाज, राष्ट्र, अशा ह्या पायऱ्या म्हणा, स्टेप्स म्हणा, विकसित होत जातात. तर त्यांनी आधी कुटुंबालाच स्पर्श केलेला आहे. कुटुंबातील एकजूट राज्याचं हे फार महत्त्वाचं बळ आहे. म्हणून आपल्याकडे जी एकत्र कुटुंब पद्धती सांगितली गेलेली आहे किंवा आजही अनेक ठिकाणी ती आचरणात असलेली आपल्याला दिसून येते. तर ही कुटुंबाची एकजूट समाजामध्ये त्याचं केवढा प्रभाव पडतो किंवा परिणाम होतो हे यातनं आपल्याला दिसतंय. त्यात एकच वाक्य म्हटलंय की त्याचे भावंड त्याची तंतोतंत आज्ञा पाळत होते. त्यामुळे राज्याची भरभराट व्हायला मदत होत होती. कशी ती पहा, एकजूट. आता पहा, युधिष्ठिराने एखादी गोष्ट सांगितली, अर्जुनाने ऐकली, भीमाने ऐकली, नकुलाने ऐकली, सहदेवाने ऐकली. 4 प्रकारची कार्य युधिष्ठिराच्या कल्पनेप्रमाणे पूर्ण झाली आणि त्या कल्पनेचा फायदा कशाला झाला? तर राष्ट्र विकासाला झाला, राज्य विकासाला झाला, समाजाच्या प्रगतीसाठी झाला. म्हणजे कुटुंबाची एकजूट किती काय करू शकते हे यातून आपल्याला लक्षात येतं. नंतर दुसरं, युधिष्ठिराची मानसिकता. आता पहा, युद्धानंतर तो जर अस्वस्थ मनाने असेल, अस्वस्थ मनस्थितीत असेल, तर त्याचं राजकारणात लक्ष लागेल का? तो योग्य निर्णय घेऊ शकेल का? आणि म्हणून राजाची मानसिक स्थिती ही अत्यंत चांगली असणं, सुस्थिर असणं, बळकट असणं अतिशय गरजेचं आहे. आणि हे या मुद्द्यातून दिसून येतं की युधिष्ठिराची मानसिकता दृढ का झाली? कारण त्याच्या सगळ्या संशयांचं निराकरण झालं. त्याला जे काही शंका होत्या, प्रश्न होते,
त्या सगळ्यांचं त्याच्या मनासारखं निराकरण झालं. मनासारखं म्हणण्यापेक्षा त्या निराकरणामुळे त्याच्या चित्तवृत्ती शांत झाल्या. कारण त्याच्या मनासारखं झालं असं जर म्हटलं तर त्याला पाहिजे तशी उत्तर मिळाली, तो शांत झाला, असं होईल. तसं नाहीये. तर इथे अर्थच असा आहे की त्याचं ते सगळं वर्णन ऐकून, ते निरूपण ऐकून त्याच्या चित्तवृत्ती शांत झाल्या. म्हणजे ते तितकं परिणामकारक होतं, उपयुक्त होतं, उचित होतं, हे आपल्याला यातून लक्षात येतं. मग आणि यामुळेच त्याच्या मनामध्ये विज्ञानाचा उदय झाला. ही राजाची मनोवस्था राज्याची घडी नीट बसवायला निश्चितच आवश्यक आहे. नुसती उपयुक्त आहे असं म्हणून चालणार नाही, तर ती आवश्यक आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आता विशाल राज्य हे सगळं दोन्ही असल्यामुळे हे चौघं भावंड राजाज्ञेप्रमाणे वेगवेगळ्या दिशांना जाऊन राज्य जिंकून आपल्या राज्याला जोडत होते. त्यामुळे एक छत्री राज्य निर्माण झालं. आणि दुसरी बाजू म्हणजे या सगळ्यांच्या विशेषतः युधिष्ठिराच्या न्याय्य वृत्तीमुळे, धार्मिक वृत्तीमुळे, धर्मनिष्ठ वृत्तीमुळे बाकीचे जे छोटे छोटे राज्य होते ते आपोआप याला येऊन मिळत होते. आणि असं हे एक छत्री, एक अंमली राज्य निर्माण झालं. पुन्हा याचे दोन्ही मागचे जे मुद्दे आहेत त्याचा संबंध आहे की कुटुंबातली एकजूट आणि राजाची मनोवस्था. यातून ही पुढची स्टेप साधली गेली, पुढची पायरी साधली गेली. समुद्र वलयांकित पृथ्वीचे राजा युधिष्ठिर इंद्राप्रमाणे राज्य करीत होता. इंद्राप्रमाणे म्हणजे काय, तर न्यायाने, नीतीने आणि ऐश्वर्याने. इंद्राचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ऐश्वर्य, त्रैलोक्याचं ऐश्वर्य. त्यासारखा तो हा युधिष्ठिर राज्य करीत होता. एका शब्दातनं पहा महर्षींनी किती छान सुचवलाय अर्थ, की इंद्राप्रमाणे तो राज्य करीत होता. इंद्राप्रमाणे म्हणजे त्याच्या मागचा हा आशय आपल्याला इथे दिसून येतो. अर्थात न्यायाने, नीतीने राज्य करीत होता. आणि जर न्यायाने, नीतीने तो राज्य करीत असेल तर निसर्गही त्याला भरभरून सहाय्य करीत होता. हा तर निसर्ग नियम आहे. माणूस जर निसर्गाशी प्रेमाने, आपुलकीने, न्यायाने, धर्माने वागला तर निसर्ग सुद्धा आपल्याला, माणसाला भरभरून देतो. आणि म्हणून एक वेदकाळापासून एक मुद्दा प्रकर्षाने इथे मला मांडावा असा वाटतो की वेदकाळापासून निसर्ग आणि मानवी जीवन यांचं जे एक नातं, दृढ नातं सांगायचा प्रयत्न झालेला दिसतो. त्यामागची भूमिकाच ही आहे की जर हा निसर्ग आपल्याला म्हणजे माणसाला जगायला सहाय्य करतो तर त्याची कृतज्ञता म्हणून आपण त्याचं संरक्षण, संवर्धन करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. कुणीतरी आपल्याला खायला देत आहे आणि त्याच्याच मुळावरती आपण उठायचं, ही कोणती नीती? आणि मग त्यामुळे इकडे दुर्लक्ष झाल्यामुळे असं म्हणावं असं वाटतं की पर्यावरण, निसर्ग नियम, निसर्गाकडे चला, वृक्ष संवर्धन, ह्या सगळ्या संकल्पना आज आपल्याला पुन्हा नव्याने विचारात घ्याव्या लागत आहेत. तर याचं प्राचीन काळापासून खरं तर या सगळ्या ऋषी महर्षींनी पाया घालून दिलेला होता आपल्याकडे, की निसर्ग आपण जर निसर्गाशी न्यायाने, नीतीने आणि प्रेमाने वागलो तर निसर्ग सुद्धा आपल्याला भरभरून सहाय्य करतो. आणि म्हणून सगळ्या ऋतूतल्या सगळ्या वनस्पती, सगळ्या वेली, वृक्ष आपापले जे काही असेल ते राजाला भरभरून देताना दिसत होत्या. भरभरून त्या देत होत्या, कारण राजाच्या राज्यावरती, राजनीतीवरती त्यांचा दृढ विश्वास होता आणि ते त्यांना अनुभवायला मिळत होतं, दिसून येतो. आता कृषी संस्कृती, शेती हा तर भारतीय राज्याचा, संस्काराचा, संस्कृतीचा मजबूत पाया आहे. या सशक्त पायावरच तर ही संस्कृती निर्माण झाली, बहरली आणि अजूनही बहरते आहे. तसेच महर्षींनी येथे शेतीबरोबरच खनिज संपत्तीचा सुद्धा सूचकतेने उल्लेख केल्याचे लक्षात येते. आता पुढचा मुद्दा किंवा पुढचा बिंदू आपल्याला सांगता येईल आधी व्याधी. युधिष्ठिराच्या राज्यात नीतिमत्तेने, धार्मिकतेने, धर्मनिष्ठतेने राज्य चालत होतं.
सगळं आचरण होत होतं आणि त्यामुळे शारीरिक, मानसिक किंवा कोणत्याच प्रकारचे प्रजेला दुःख सहन करावे लागत नव्हते. पुन्हा पहा की जेव्हा राज्यामध्ये काही अकाली संकट येतात, काही अनपेक्षित संकट येतात, तर त्याचा पाया कुठेतरी राजनीतीमध्ये, राजकारणामध्ये आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून प्राचीन काळापासून, फार पूर्वीपासून ही म्हण आहे की यथा राजा तथा प्रजा. आता आज राजा नसू देत, पण कुणीतरी शासक आहेच ना. म्हणून जसा राजा तशी प्रजा. इकडे आपण एक काय म्हणायचं, कालबाह्य म्हण म्हणून दुर्लक्ष केलंय, पण त्याचा विचार आज पुन्हा करायची वेळ आलेली आहे. म्हणून युधिष्ठिराच्या राज्यामध्ये पुन्हा एकदा हा मुद्दा आवर्जून सांगावासा वाटतो की राजाच्या नीतिमत्तेमुळे शारीरिक, मानसिक असे कोणत्याच प्रकारचे दुःख प्रजेला सहन करावे लागत नव्हते किंवा कोणत्याच प्रकारच्या अस्मानी किंवा सुलतानी संकटांना सामोरे जावे लागत नव्हते. बघा, आता हे सगळं वर्णन वाचताना, ऐकताना रामराज्याचा विचार आल्याशिवाय राहत नाही. म्हणजे काळ कितीही पुढे गेला तरी मूळ आदर्श राज्याची, आपण आज तेवढ्यापुरतंच बोलतोय म्हणून, आदर्श राज्याची जी संकल्पना आहे ती त्याही काळात तशीच होती, रामायणातही तशीच होती, भागवतातही तशीच होती, वेद काळातही तशीच होती आणि आज ती आपल्यापर्यंत अशा प्रकारे प्रवाहित होत होत आलेली आहे. आणि आजही ती तशी असायला हवी किंवा असायला पाहिजे, असं आपलं हे सगळं